स्वाधिष्ठान चक्र जे आहे हे ॲक्च्युली स्व उत्पत्तीचं स्थान आहे, स्वतःची उत्पत्ती. मूलाधार चक्र जसं आपल्याला या सगळ्या आपला जे शरीर जे पंचमहाभूतातून आपलं जे शरीर निर्माण झालंय त्याच्यातून जी उत्सर्ग होत असतो, ठीक आहे, अगदी मलमूत्रापासून सगळ्या प्रकारचे जे उत्सर्ग आपल्या शरीरातून होत असतात, ह्या उत्सर्गातूनही आपण जेव्हा पुढे येतो किंवा याचा कंट्रोल जेव्हा आपल्यावरती येतो, आता हा मूलाधार चक्रामध्ये आलेला हा जो कंट्रोल आहे, हा कंट्रोल कसा आहे तर तो कंट्रोल म्हणजे आपल्याला आपलं शरीर कसं सांभाळायचं हे कळतं. पहिली गोष्ट, कुठली गोष्ट आपण अति खावी, खाऊ नये, अतिसार झाला, काय झालं, हे शरीराचे संकेत आपल्याला आतून यायला लागतात. की एखादी गोष्ट, कुठलाही आजार तुम्हाला एकाएकी होत नाही, त्याची लक्षणं आहेत. म्हणजे हार्ट अटॅक येण्याच्या आधीचं एक, आता अनेक लक्षणं असतील त्याच्यामध्ये, परंतु एक लक्षण आहे ते हायपर ॲसिडिटी. म्हणजे तुम्ही तुमच्या ॲसिडिटीकडे जर वारंवार दुर्लक्ष करत राहिले तर त्याचं ॲसिडिटी हे तुमच्या हार्ट अटॅक येण्याचं हे प्रमुख कारण असू शकतं. मग अशा स्वरूपामध्ये आपल्याला शरीर हे संकेत देत असतं की तुझी ॲसिडिटी तू कंट्रोल कर. पण या ॲसिडिटी जर आपण आपली कंट्रोलच केली नाही आणि त्या पद्धतीचा चुकीचा आहारच जर आपण घेत बसलो तर आपलं ते मूलाधार चक्र आपल्याला तो संकेत देऊन सुद्धा आपल्या शरीरावरती त्याचा आघात होणार आहे हार्ट अटॅकच्या स्वरूपामध्ये. मग असं जे होतं, शरीर आपल्याला देत असलेल्या संकेतांकडे आपण वारंवार करत असलेलं दुर्लक्ष, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आपण करू नये. हा कंट्रोल आपल्याला या मूलाधार चक्राच्या साधनेनं, सेवेनं येतो. मग याच्यामध्ये जी घेतलेली जी आपण बैठक असते, आसन व्यवस्था असते, त्यानंतर आपण घेतलेला श्वास असतो, श्वासाचे प्रकार असतात, त्यामध्ये केलेली आसनं असतात, ही वेगवेगळे प्रकार याच्यामध्ये आहेत की मूलाधार चक्र आपलं हे त्यामध्ये जागृत होतं. मग हे जागृत होण्यासाठी किंवा हे जागृती झाल्यानंतर आपल्या या अवयवांवर, पंचेंद्रियांवरती आपण मिळवलेला ताबा, एखाद्या गोष्टीचा मोह सोडणं, लोभ सोडणं, किंवा हे यामध्ये सगळ्यात प्रमुख आहे. आणि ही जेव्हा आपल्याला कंट्रोल येतो, मग ह्या कंट्रोलसाठी आपल्याला श्वसनाचा अभ्यास, आसन आणि आपण हे मंत्र, बीजमंत्र उपासना मूलाधार चक्राची जी वम शम शम सम, ह्या चार जी त्याची मूलाधार चक्राची जी प्रमुख दलं आहेत, या दलाची उपासना आपण केली. आणि काही मंत्र आणि काही साधना आहेत, ती मंत्र साधना आत्ता नाही, पुढच्या सेशनमध्ये आपण घेऊ. स्वाधिष्ठान चक्र याच्या पुढचं जे आहे, जेव्हा या सर्व गोष्टींवरती आपला कंट्रोल येतो, ताबा आपण मिळवू शकतो. हा ताबा आपल्याला स्वतःची ओळख करून देण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतो. स्वतःचा स्वजागृती, स्व उत्पत्ती होण्यासाठी स्वाधिष्ठान चक्र हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. किंवा मूलाधार चक्र जेव्हा जागृत होतं आपलं, त्यावेळेस आपलं स्वाधिष्ठान चक्राकडे जेव्हा प्रवास होतो, त्याचा पहिला अनुभव हा स्वतःचा स्वतःवर वाढलेला विश्वास किंवा आत्मविश्वास आहे. तोपर्यंत आपण अस्थिर असतो, बेचैन असतो, दुसऱ्याच्या भरोश्यावर असतो, किंवा आपल्याला दुसऱ्याच्या सल्ल्याशिवाय निर्णय घेता येत नाही. कोण चांगले सल्ले देतंय, कोण वाईट सल्ले देतंय, हा विवेक आपल्यामध्ये राहत नाही. या सर्वांची जी एक स्थिरता यायला पाहिजे, ती स्थिरता मुळात स्वाधिष्ठान चक्राच्या जागृतीमध्ये आपल्याला अनुभवास येते. स्वाधिष्ठान चक्र म्हणजे स्वची निर्मिती, स्वची उत्पत्ती, स्वतःची ओळख, असाच याचा अर्थ आपण घेऊयात. याचं जे ठिकाण आहे, चक्राचं जे ठिकाण, आपण जसं मूलाधार चक्राचं ठिकाण लिंग आणि गुदद्वाराच्या मध्यभागी मूलाधार चक्राचं ठिकाण होतं, तसं स्वाधिष्ठान चक्राचं जे ठिकाण आहे ते कटिप्रदेश आणि अंतरपुच्छ म्हणजे माकडहाड जे आपण म्हणतो, म्हणजे आपल्या नाभिस्थानापासून 4 बोटं खाली, ठीक आहे, नाभिस्थानापासून 4 बोटं जेव्हा आपण खाली जाणार त्यावेळेस आपलं तिथे जे कटिस्थान आहे तिथे स्वाधिष्ठान चक्राचं स्थान आहे. ही जी स्थानं आहेत हे त्या जवळच्या अवयवांवरती ताबा मिळवणारं किंवा त्याला कंट्रोल करणाऱ्या ग्रंथी असतात, स्नायूंचा पुंजका. आपण अशा पद्धतीने याकडे बघूया. मूलाधार चक्राला मूलाधार चक्राच्या ज्या ग्रंथी आहेत त्याला 4 दलं त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतात. तसंच स्वाधिष्ठान चक्राचं जे आहे याची जी पटल संख्या आहे, दलं म्हणजे पटल संख्या आहे, ती पटल म्हणजे पाकळी, पान, हे जे पटल संख्या आहे ती 6 आहे. आणि या प्रत्येक पटलाला ध्वनी आहे, जसा मूलाधार चक्राला होता तसा. तो वम भम मम
यम रम लम या सर्व गोष्टींवरती याचा उच्चार आहे. बम भम मम यम रम लम या सगळ्यांचा उच्चार नाकातनं बाहेर यायला पाहिजे. नस्य उच्चार ज्याला आपण म्हणतो तो नस्य उच्चार इथे झाला पाहिजे. म्हणून ज्यावेळेस आपण दीर्घ श्वास घेतो, श्वास आणि उच्छ्वास आपण करतो, त्यावेळेस हा श्वास उच्छ्वास आपल्याला आपल्या नाकातून येणारा जो वायू आहे त्या वायूचं वहनही त्या मंत्राच्या उच्चाराबरोबर ते वायूचं वहनही होतं. आणि त्यामुळे निर्माण होणारी शरीरामध्ये जी ऊर्जा आहे, स्पेसिफिक टेम्परेचर आपल्या श्वासाचं तयार होतं आणि ते टेम्परेचर आपल्या मूलाधार चक्राच्या त्या स्पेसिफिक दलापर्यंत, स्वादिष्ठान चक्राच्या दलापर्यंत हे पोहोचवणार असतं. त्याचबरोबर ह्या बीजाचा जो रंग आहे तो सोनेरी आहे. या प्रत्येक बीजाला रंग आहे तो सोनेरी रंग. याचा जो संलग्न आधार, जो आपण प्रत्येक दलाचा एक संलग्न आधार शोधण्याचा प्रयत्न करतो, जसा मूलाधार चक्राचा जो संलग्न आधार आहे तो अन्न आणि निवारा आहे, की जो अन्न निवारा आपल्याला आवश्यक असतो तो, आणि त्या स्वादिष्ठान चक्राचा जो संलग्न आधार आहे तो नवनिर्मिती आणि हे लौकिक जग म्हणजे संसार ज्याला आपण म्हणतो, आणि त्यातून होणारी जेव्हा आपल्यावरती प्रभाव असतो. एखाद्या माणसाला एखादी चांगली कविता सुचू शकते, एखादं चांगलं चित्र काढण्याची त्या माणसाला एक उर्मी येऊ शकते. हे होण्याचं जे कार्य असतं हे स्वादिष्ठान चक्राशी निगडीत आहे. याचं तत्व जे आहे, पंचमहाभूतांची जी तत्व आहे त्यातलं याचं जे तत्व आहे, स्वादिष्ठान चक्राचं तत्व हे जलतत्वाचं आहे. या तत्वाचा रंग जो आहे, जसं पाण्याचा रंग जो असतो हलका निळा, तो हलका निळा रंग आहे. याला स्काय ब्लू कलर नाही. पाण्याचा आणि आकाशाचे हे दोनही जे रंग आहेत, निळे रंग आहेत, हे वेगवेगळे आहेत. तर हे यामध्ये असलेला हलका निळापणा जो आहे हा तुम्हाला दृष्टी तुमची शुद्ध होण्यासाठी, दूरदृष्टी येण्यासाठी तुम्हाला उपयुक्त असतो. ते पुढच्या आपल्या प्रत्येक चक्राच्या जागृतीच्या अभ्यासामध्ये येईलच. या तत्वाचा जो आकार आहे तो वर्तुळ आकार आहे, गोल आहे, वर्तुळ आकार आहे. याचे जाणीव अवयव जो आहे, मूलाधार चक्राचा जसा जाणीव अवयव नाक म्हटलं आपण, म्हणजे गंध वास, तसंच स्वादिष्ठान चक्राचा जो जाणीव अवयव आहे तो जीभ आहे, चव. आता चव हा सेन्स झाला, ही जाणीव झाली, पण जीभ हा अवयव झाला. बरोबर आहे. म्हणजे आपण सेन्स या अर्थानं पण विचार करतो आहोत आणि आपण जीभ अवयव शरीराशी निगडीत पंचमहाभूतांनी बनवलेल्या या शरीरामध्ये याचं स्थान किंवा याची जाणीव आपल्याला कशाने होऊ शकते, ती जिभेने होऊ शकते. म्हणजे याच्यामध्ये दोन भेद येतात. सेन्स म्हणजे ज्याला आपण जाणीव म्हणतो, सेन्स या अर्थानं पण विचार करतो आहोत आणि आपण जीभ अवयव शरीराशी निगडीत पंचमहाभूतांनी बनवलेल्या या शरीरामध्ये याचं स्थान किंवा याची जाणीव आपल्याला कशाने होऊ शकते, ती जिभेने होऊ शकते. मग अशा याच्यामध्ये ही जी जीभ आहे, ही जिभेचा जो हा सेन्स आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याच्यामध्ये कार्यान्वित अवयव जो आहे, म्हणजे कोणत्या अवयवावरती याचा परिणाम होतो आणि काय कार्य केलं जातं, कुठल्या अवयवाला ह्या चक्राच्या जागृतीनं कार्यान्वित केलं जातो, तो अवयव आहे अंडकोश. अंडकोश हा स्वादिष्ठान चक्राच्या उपासनेनं हा जागृत होतो. म्हणजे ज्या मंडळींना अंडकोशाशी निगडीत काही आजार असतील, काही त्रास असतील, तर ते स्वादिष्ठान चक्राच्या म्हणजे चक्र साधनेनं हे सगळ्या प्रकारचे आपले आजार हे कमी होऊ शकतात किंवा पूर्णपणे जाऊ शकतात. त्याचं जे वाहन आहे ते मगर आहे, मकर. याचं जे वाहन आहे, याचा दैत्य तो विष्णू आहे. आणि याची शक्ती आहे ती राकिनी आहे. जसं मूलाधार चक्राची जी दाकिनी होती तसे याची राकिनी ही शक्ती आहे, शक्ती देवता आहे. आता बीज मंत्राच्या उच्चारापासून जो अवयवांवरती जो परिणाम होतो किंवा जी शक्ती आपल्याला प्राप्त करण्यासाठी जो परिणाम होतो तो कोणता. आता आपण जर साधे साधे आपले जर श्लोक आणि आपण जर मंत्र बघितले आपले, तर त्याच्यामध्ये पडतं बम 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 रम 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 लम लम लम. जर आपण हे जर पंचमुखी हनुमान कवचामधले जर आपण हे जर श्लोक मंत्र जर बघितले, तर बऱ्यापैकी आपल्याला ह्या चक्रदल जागृतीसाठी आपल्याला प्रेरणा देणारे किंवा चक्रदल जागृती देणारे हे ठरू शकतात. त्याच्यामुळे हे कुठलाही स्तोत्र हे उगचच मनात आलं म्हणून कवितेसारखं लिहून काढलं असं बिलकुल नाही, असं माझं मत आहे. त्याच्यामुळे ह्या
प्रत्येक श्लोक आणि मंत्राला कुठला ना कुठला शास्त्रीय आधार आहे. याला 6 दल आहेत. जलतत्व आहे, हलका निळा रंग आहे, याचा तत्वाचा आकार वर्तुळ आकार आहे आणि याचे हे 6 दलांचे बम भम मम यम रम लम हे प्रमुख याचे बीजमंत्र आहेत. तर बम उच्चारानं काय होतं, अंडकोश, वीर्योत्पादन, वृषण आणि अंडाशय याच्याशी निगडीत याचं कार्य आहे. भम याचा आहे मोठ्या आतडाचा जे प्लीहेपासून उतरता जो भाग असतो, मोठ्या आतड्याचा आपण डायग्राम जर ती बघितली, मोठं आतडं जिथून सुरू होतं आणि तिथे प्लीहा याच्यापासून जो उतरता जो भाग असतो, तिथून मोठं आतडं सुरू होतं, तो जो पार्ट आहे तिथे डायरेक्टली भम या उच्चाराचा तुम्ही जर ठम म्हटलं ना, ठम, तर बरोबर इथून आवाज येतो बघा. ठम, विठ्ठल 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 इथून आवाज येतो. तुम्ही रम म्हटलं ना की त्याचं इथे त्याचे सेन्सेशन येतात मागे. ठीक आहे, म्हणजे हे जे सेन्सेशनचे प्रकार आहेत हे याचे व्हायब्रेशन आपण अनुभवायचे नक्की हा कुठपर्यंत आवाज जातोय. आणि तसाच हा जो भम उच्चार आहे ना, तुम्ही भम उच्चार केला तर तो एक्झॅक्टली त्याचा जो आपल्याला प्रेशर द्यायला लागतं ते इथून आपल्याला प्रेशर द्यायला लागतं. भम भम इथून उच्चार येतो त्याचा. मग पुढचा जो आहे तो यम. मग मूळव्याध, गुद, भगंदर हे जे आजार आहेत किंवा याच्याशी निगडीत जे काही व्याधी असतात त्यावरती हे परिणामकारक आहे. कोणतं? यम. यम याचा उच्चार मग इथे येत नाही किंवा ठम सारखा इथून येत नाही, रम सारखा इथं त्याचे व्हायब्रेशन येत नाही. तो उच्चार आपल्याला जेव्हा आपला श्वास पूर्ण जाईल त्यावेळेसच त्या यमचा उच्चार आपल्याला जाणवेल. आणि तो यम उच्चार करायचं म्हटलं तर आपल्याला पूर्णपणे खालूनच रेटा द्यावा लागतो. याचे प्रॅक्टिस केल्यानंतर लक्षात येतं. पुढचं आहे दल ते रम. मोठ्या आतड्यात रक्ताभिसरण आणि प्रवाह कमी जास्त करण्याचं जे कार्य आहे ते स्थिर आणि एक मर्यादित ठेवण्याचं काम हे दल करत असतं. मोठं आतडं आणि मोठ्या आतड्याशी निगडीत जे रक्ताभिसरण आहे त्याचा जो प्रवाह आहे हा प्रवाह यामध्ये आपला सेट होतो. ठीक आहे. पुढचं आहे लम. कटिप्रदेश आणि अंतरपृच्छ. आता हे अंतरपृच्छ आणि बाह्यपृच्छ, जसं अंतर्मन आणि बहिर्मन असतं तसंच आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं वाचलं असेल की जसं मारुतीला पृच्छ होतं तसं आपल्यालाही पृच्छ अंतरपृच्छ असतं. ठीक आहे, की जिथून ही कुंडलिनी सर्पिणी आपली जागी होत असते आणि त्या कुंडलिनी सर्पिणीचा आपला जो सुरुवात आहे तिचा जो वेढा आहे या अंतरपृच्छापाशी असतो. म्हणजे आपण आता बघा मूलाधार चक्रामध्ये आपण सगळ्या ह्या ऐहिक जगाशी निगडीत आपण शरीर आणि म्हणजे त्याच्यामध्ये मलविसर्जन आलं, तिथे या सगळ्या गोष्टी आल्या, त्याच्याशी निगडीत आपण सगळी कार्यपद्धती पाहिली. म्हणजे जवळजवळ त्यामध्ये 100% वेळा तेच होतं. स्वादिष्ठान चक्रामध्ये मात्र ह्या लौकिक जग जे सांसारिक जगाचा याचा जो आपण याचा आधार मानलेला आहे म्हटलेला आहे, ह्या आधारामध्ये हे जे लौकिक जग आहे नवनिर्मिती करणारं आहे याच्यामध्ये निर्मितीची जी पद्धती आहे ही बरोबर इथे आलेली आहे. जिथे जठराशी निगडीत तुमचे प्रश्न असतील, आतड्याशी निगडीत असतील, प्लीहा आहे, अंडकोश आहे, निर्मिती स्थानं जी आहे या निर्मिती स्थानांना बळ देण्याचं काम हे स्वादिष्ठान चक्रामध्ये होत असतं. त्याच्यामुळे स्वादिष्ठान चक्र हे साधनेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. मूलाधार चक्रामध्ये कदाचित आपल्याला कुठलाही मोठा अनुभव लवकर जाणवणार नाही, परंतु मूलाधार चक्र हे कुंडलिनी जागृतीचं सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं दार आहे. अवयवांवरती मिळवलेला ताबा, पंचेंद्रियावरती आपण मिळवलेला स्वतःचा ताबा आणि यामुळं आपला पंचमहाभूतांशी झालेला सुसंवाद. ठीक आहे, हा जो सुसंवाद होतो हा सुसंवाद आपल्याला साधनेमध्ये संकेतापर्यंत घेऊन जाणारा ठरू शकतो. त्यामुळे मूलाधार चक्राची जागृती ही अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर होणारी स्वादिष्ठान चक्राची जागृती ही अतिशय महत्त्वपूर्ण असेल ही नवनिर्मितीच्या दृष्टीनं. किंवा पुढच्या भागामध्ये आपण मणिपूर चक्राशी निगडीत अशा कोणत्या साधना, उपासना आणि कोणत्या अवयवाशी निगडीत या गोष्टी आहेत हे आपण पाहू.